पावसाळ्यामध्ये हमखास सगळीकडे लाडू केले जातात, ते म्हणजे मेथीचे, मेथी डिंकाचे. तर ते मुलांना आवडत नाहीत कडू असल्यामुळे, त्यामुळे त्यांच्यासाठी आज मी बेसन लाडू बनवणार आहे. तर छान असे मुलांच्याच काय आपल्यासुद्धा आवडीचे बेसन लाडू सर्वांनाच आवडतात. तर चला बनवूया बेसन लाडू. तर मी बेसन लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो चण्याची डाळ भाजून ती दळून आणली. तर अर्धा किलो मी चण्याची डाळ घेतली, अर्धा किलोच पिठी साखर घेतली आणि अर्धा किलो तूप घेतलं आहे. तर साजूक तूप घेतलं आहे. तर आता पिठी साखर आपल्याला आवडीनुसार यामध्ये घालायची आहे. तर आपल्याला हे पीठ आपल्याला बेसन भाजण्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि मंदसुद्धा नाही, मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर हे बेसन मी ह्यामध्ये घालून घेते. आता हे बेसन आपल्याला असंच थोडं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं. तर आता मी थोडं थोडं करून असं तूप घालून हे बेसन भाजून घेणार आहे. लागेल तेवढं घातलं की आपल्याला अंदाज कळतोय आणि त्याप्रमाणे आपण हे तूप घालतोय. तर आता हे थोडं थोडं करून मी असं व्यवस्थित असं मीडियम गॅसवर भाजून घेते. आता पुन्हा यामध्ये तूप घालते. एकदाच हे जर तूप घालून आपण भाजलं तर हे बेसन पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला अंदाज नाही आहे. त्यामुळे थोडं थोडं घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जसं आपण हळूहळू भाजतोय तसं हे बेसनसुद्धा छान भाजलं जातं. आता हे बघा रवाळ असं झालेलं आहे बेसन. आता यामध्ये पुन्हा मी तूप घालते. तर 4-5 वेळा असं तूप घालून आपल्याला थोडं थोडं तूप घालून भाजून घेतलं की छान असं हे बेसन भाजलं जातं पूर्ण बाजूने. तर ह्यानंतर आपल्याला असं थोडं थोडं घालायचं, कारण एकदाच जर घातलं तर पातळ होईल आणि आपले लाडू बिघडतात, म्हणून थोडं थोडंच घालून भाजते. तर आत्ता ह्यामध्ये असं हे तूप पातळ व्हायला लागतं. तुम्ही पाहू शकता थोडंसं पातळ व्हायला लागलं आहे. तर भाजून भाजून असं पूर्ण असं हे बघा तूप कसं पातळ झालं आहे. आता हे आपलं बेसनसुद्धा पातळ व्हायला लागतं. तर त्यासाठी आपल्याला हळूहळूच अंदाजानुसार आपल्याला हे तूप घालून भाजून घ्यायचं आहे. तरी अजून याचा कलर असा पिवळसर दिसतोय, तर तो गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बेसनचे लाडू करायला सोपे आहेत, फक्त भाजण्याची प्रोसिजर जास्त आहे. त्यामुळे हे लाडू टेस्टी लागतातच, पण वेळ थोडा जास्त लागतो, पण खूप छान लागतात. तर मुलं आवडीने खातातच. तर हे छान असं भाजून घेतलं आहे. तर अजून असं परतून घेतलं ना की याचा कलर चेंज झालेला दिसतोय. तुम्ही बघू शकता आता कसं गोल्डन कलर आला ह्या पिठाला. आता ह्यामध्ये गरमच असं आहे, तर त्यामध्ये दुधाचा शिपका द्यायचा, म्हणजे काय होतं हे पीठ असं छान फुलून येतं आणि या पिठाला असं टेक्स्चर येतात छान आणि खूप छान लाडू लागतात त्याचे, म्हणजे अशा टाळ्याला चिपकत नाहीत खाताना. तर व्यवस्थित असे लाडू होतात. त्यासाठी मी थोडं अजून घालते यामध्ये दूध. तर हे गॅस चालू असतानाच दूध घालून घ्यायचं थोडं आपण आणि त्यानंतर आता पूर्ण ही प्रोसिजर आपली झालेली आहे भाजण्याची. तर आता गॅस बंद करून द्यायचा आणि हे जे बेसन आहे ते आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत आता. तर हे मी आता परातीमध्ये काढून घेतलं आहे. आता त्यानंतर 1 तास आपल्याला हे थंड करून द्यायचं आहे. पूर्ण थंड झालं ना की हे पीठ असं थोडंसं जाड होतं, तुम्ही पाहू शकता. तर आता हे पीठ पूर्ण थंड झालेलं आहे. आता हे मी हाताने असं पूर्ण असं फोडून घेते. आता ह्यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे.
एकदाच पूर्ण साखर घालायची नाही, तर जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढीच साखर घालून घ्यायची यामध्ये. तर मी ह्यामध्ये पाव किलोपेक्षा थोडी जास्त साखर मी यामध्ये घातले आणि आता वेलची पूड घालून घेते यामध्ये. आता साखर आणि वेलची पूड घातली की पूर्ण असं हे बेसन मिक्स करून घ्यायचं. तर साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, गोड हवी असेल तर अजून तुम्ही घालू शकता. तर आता हे मी ह्याचे लाडू वळून बघते. तर आपल्याला जेवढ्या आकाराचे करायचे, मोठे लहान तसे करून घ्यायचे. आणि हे जर तुम्हाला असं वाटलं का हे पीठ आपलं पातळ झालं आहे, तर यामध्ये तुम्ही बेसन भाजून यामध्ये तुम्ही घालू शकता. पण ते बेसन भाजताना व्यवस्थित असं भाजूनच यामध्ये घालायचं, म्हणजे पूर्ण टेस्ट या एकसारखी लागते. आणि त्यावर ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे. आणि जर पातळ झालं असेल तर थोडा वेळ लाडू असेच ठेवून द्यायचे. त्यानंतर हे लाडू असे छान असे कडक होतात की अलगद आपण त्याला गोलाकार आकार देऊ शकतो. तर हे बघा मी हे बनवून घेतले. त्यावर आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकतो. तर आता हे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि खूप छान टेस्टी लाडू लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा. तर आपले लाडू तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.